पावसातही बदलापूरकरांच्या आंदोलनाचा पवित्रा कायम आहे। गेल्या 5 तासांपासून बदलापूरकर आंदोलनासाठी रेल्वे रुळावर उतरलेत। विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवकांना बदलापूरच्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवण्याची मागणी केली आणि आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं। यानंतरही प्रवासी आंदोलनावर ठाम आहेत। लोकल उशिरा आल्याने राग अनावर झालेल्या प्रवाशांनी थेट सीएसटी कर्जत गाडीचा ताबा घेतला। त्यामुळे भांबावलेल्या मोटरमननं पलायन केलं। जमावाला आवरण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र प्रवाशांनी थेट मोटरमनच्या केबिनमध्येच घुसखोरी केली आहे। गेल्या 5 तासांपासून हा उद्रेक सुरू असल्याने लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे। प्रथमेश दीक्षित आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रथमेश, आत्ताची परिस्थिती नेमकी कशी आहे? कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत आंदोलकांना शांत करण्याचे? विलास, रेल्वे प्रशासन कसोशीने प्रयत्न करते की प्रवाशांचा राग थोडा शांत केला जावा। आताच मिळालेल्या अपडेटनुसार रेल्वेचे डीआरएम हे बदलापूरला निघालेले प्रवाशांशी संवाद करण्यासाठी आत्ताच येथील स्थानिक बीजेपी नगरसेवक संजय भोईर यांनी स्टेशन मास्तरांशी जाऊन या सगळ्या घोळाबद्दल चर्चा केली आणि बाहेर येऊन लोकांना आश्वासन दिलं की तुमची जी काही प्रॉब्लेम असतील, ज्या काही समस्या असतील त्या आम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू। त्यानुसार त्यांनी बाहेर येऊन अनाउन्समेंटही केली की बदलापूरच्या गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवली जाईल, कर्जतला जाण्याची गाडी फ्रिक्वेन्सी पाठवली जाईल, असे सर्व स्टेशन मास्तरांनी अनाउन्समेंट केली। पण त्या कुठल्याही अनाउन्समेंटला लोकांनी प्रतिसाद दिला नाही। या दरम्यान पाऊस सुरू झाला होता विलास, पण लोकांनी छत्र्या उघडून तसंच त्याचं उभं राहणं पसंत केलं, पण लोकांनी आंदोलन अजूनही कायम ठेवलेलं आहे। दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर आता परिणाम झालेला दिसतोय। बदलापूरला कर्जत गाडीच्या पाठीमागे इंदोर पुणे एक्सप्रेस आणि त्याच्या पाठीमागे एक्सप्रेसची गाडी तयार लाईन लागलेली आहे। प्लस कर्जतहून मुंबईला जी दिशेने येणारी गाडी ही खोळंबली आहे, त्यामुळे कर्जतच्या इथेही लोकांनी काही ठिकाणी आंदोलन केलेल्याचं कळतंय विलास। त्यामुळे सलग 5 वाजल्यापासून सुरू झालेला हा खोळंबा अजूनही कायम आहे। रेल्वे प्रशासनाला ठोस आश्वासन घालण्यात काहीही यश आलं नाहीये विलास। धन्यवाद प्रथमेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा रेल्वे प्रशासनाकडून या सगळ्या आंदोलकांना पाणी दिलं गेलं, मिनरल वॉटरचं, पाऊस आला, पण राग काही शांत होत नाहीये।